चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या काही दिवसांपासून शिक्षक भरती संदर्भातील जो मुद्दा सुरू आहे ती यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट ठरली होती ती माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीची. कारण जी माहिती मिळाली त्या आधारावर अनेक तक्रारी झाल्या, मात्र अशी बरीच माहिती होती जी मिळाली नाही आणि या न मिळालेल्या माहितीमुळे अनेक नुकसान झालं आहे. कारण यामध्ये जी माहिती मागवण्यात आलेली होती त्यामध्ये शिक्षण विभागाने बरीच माहिती दिलेली नव्हती. त्यामुळं जे काही भ्रष्टाचाराचं खोदकाम व्हायला पाहिजे होतं ते झालं नव्हतं आणि त्यामुळे अनेक संघटनांकडून माहिती नियमामध्ये अ, अशी मागणी केलेली होती की संपूर्ण माहिती आहे ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर प्रकाशित करावी, जेणेकरून सगळ्यांना सर्व माहिती प्राप्त होईल. यामध्ये त्या संस्थेने किती पदांची भरती केली आहे, त्यावर कोणाची भरती केली, कोणता शिक्षक नेमण्यात आला आहे, त्याची मान्यता कधी मिळालेली आहे, तो जॉइन कधी झालेला आहे, जी शालार्थ आयडी जी मिळते आणि त्या आयडीमध्ये जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्या जाते ती सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र बऱ्याच दिवसांपासून हे काम पेंडिंग होतं. मात्र आता शिक्षण संचालनालयाचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि हा जो मोठा निर्णय झालेला आहे यामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सर्व माहिती आता प्रकाशित करण्याला सुरुवात झालेली आहे आणि ही सर्व माहिती प्रकाशित करावी आणि आम्ही ही सर्व माहिती प्रकाशित करत आहेत अशा पद्धतीचं पत्र देखील महेश पालकर यांनी, जे शिक्षण संचालक आहेत, त्यांनी या पद्धतीचं पत्र जारी केलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कोणत्या पद्धतीची माहिती आम्ही त्या ठिकाणी अपलोड करणार आहेत. यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती राहणार आहेत. कर्मचाऱ्यांचे नाव, संस्थेचे नाव, शाळेचे नाव, पदनाम आणि सेवेत रुजू होण्याचा दिनांक, निवृत्तीचा महिना, त्यांचं वेतन किती राहणार आहे, या संदर्भातील सगळी माहिती वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने ही सर्व जी माहिती प्रकाशित होईल ती www.shalarth.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित होणार आहे. त्या संदर्भातील पत्र देखील त्यांनी पाठवलेलं आहे. मात्र आता हे कधीपर्यंत प्रकाशित होणार आहे, याची डेडलाईन काय आहे, या संदर्भातील डिटेल्स माहिती या पत्रामध्ये नाही आहे. परंतु या पद्धतीची जरी माहिती देण्यात आलेली आहे तरी याविषयी देखील अनेकांची नाराजी किंवा असमाधानकारक प्रतिक्रिया यासाठी आहेत की यामध्ये सविस्तर माहिती दिल्या गेलेली नाही. जसं की संपूर्ण जी यादी आहेत किंवा वैयक्तिक मान्यतेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी अपलोड होणार का, ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाची गोष्ट जी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये झालेली आहे ती म्हणजे जाहिरातीची. जर का एखाद्या शाळेमध्ये शिक्षक भरती करायची आहे तर त्यांनी कोणत्या न्यूजपेपरमध्ये या संदर्भातील जाहिरात दिली होती आणि त्या जाहिरातीचा दिनांक काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण अनेक भरत्या होऊन गेल्या, त्यानंतर जाहिराती न्यूजपेपरमध्ये देण्यात आल्या, मात्र भरती अगोदरच होऊन गेली. अशा पद्धतीचे प्रकार जवळपास 80% शाळांमध्ये झालेले आहेत. त्यामुळे ही माहिती यामध्ये राहणार आहेत का, या संदर्भातील उल्लेख त्या पत्रामध्ये नाही आहे. म्हणून याविषयी देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. त्याच पद्धतीने वैयक्तिक मान्यता हा एक तर विषय आहेच. शिवाय अल्पसंख्याक शाळांमधील विद्यार्थी किती आहेत, तुम्ही अल्पसंख्याकांच्या नियमानुसार शिक्षकांची भरती त्या भाषेच्या आणि त्या धर्माच्या गटांच्या लोकांची केली आहे का, याची देखील माहिती तुम्ही जातनिहाय वर्गवारी किंवा त्या भाषेची किंवा त्या धर्माची वर्गवारीनुसार माहिती तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात का, हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याविषयीचं निवेदन जे आहे ते यापूर्वीच देण्यात आलेलं होतं. औरंगाबाद मराठवाड्यातील एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि RTI कार्यकर्ते आहेत, ब्रिजमोहन मिश्रा, यांनी या संदर्भातील पाठपुरावा केलेला होता आणि शिक्षण मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं होतं. त्याच पद्धतीने काही संघटनांनी देखील या प्रकारची भूमिका घेतली होती. आम्ही देखील याच पद्धतीची सूचना केलेली होती की जर का माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मिळत नसेल तर सर्व माहिती आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती जर का देण्यामध्ये टाळाटाळ होत असेल तर राज्य सरकारच्या लेवलवर असा निर्णय झाला पाहिजे की सर्व माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित करा, जेणेकरून कोणाला माहिती मागवण्याची आवश्यकता राहणार नाही, त्यांनी लवकर माहिती त्यामध्ये मिळणार. तर हा जरी एक सुरुवात असली तरी एक महत्त्वाचा निर्णय आणि मोठा निर्णय शिक्षण विभागातील जे सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचाराविषयी जे काम करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय हा
मानला जात आहेत आणि एकंदरीतच सर्व शिक्षण संस्थांच्या ज्या भरत्या झालेल्या आहेत त्या कशा पद्धतीने झालेल्या आहेत, कोण कोण आता त्या संस्थेमध्ये काम करत आहेत, त्यांची संच मान्यता किती होती, त्यांनी पदभरती किती केली, या संदर्भातील सगळी माहिती आता पुढे येणार आहेत आणि ही सर्व माहिती आता प्रकाशित झाल्यामुळे, ऑनलाईन प्रकाशित होणार असल्यामुळे आता आणखी भ्रष्टाचाराचे मोठमोठे प्रकरण पुढे येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोतच आणि या संदर्भातील अनेक घडामोडी आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲट पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.